आणि एक महत्त्वाची बातमी आहे आमच्यासाठी, कारण सोने आणि चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे। सोन्याच्या दरात 3,000 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 8,000 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचे आजचे दर हे 1,46,500 रुपये तर चांदीचा भाव 2,30,000 रुपयांवरती पोहोचला। जगभरात सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे सोन्याच्या भावात वाढ झाल्याचा अंदाजच तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे। तो सोन्या चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी ही वाढ झाली आहे। आज सोन्याचा दर 3,000 वाढलेला आहे। तर जळगाव सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचे दर हे 1,46,500 रुपये प्रति तोळा गेलेले आहेत। चांदीचे दर हे 2,30,000 रुपयांवरती पोहोचले। जगभरात सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये चांगलीच वाढ झाल्यामुळे हा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी घेतलेला आढावा पाहूया। ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय घडामोडी सुरू आहेत आणि याच आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या माध्यमातून सोन्या चांदीच्या भावामध्ये जी वाढ होत आहे, त्यामुळे कुठेतरी जागतिक पातळीवरती गुंतवणूक वाढल्याची देखील चर्चा आहे आणि त्यामुळेच सोन्या चांदीच्या भावावरती परिणाम होत असल्याचं मत जे आहे ते तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जळगावमधील सुवर्णपेढीचे व्यवस्थापक किरण पाटील सर आहेत। सर, काय सांगणार, एकंदरीतच गेल्या 3 दिवसापासून सोन्याच्या भावामध्ये वाढ जी आहे ती पाहायला मिळाली आहे, मात्र गेल्या काही दिवसापासून सतत चढउतार जी आहे ती सुरू होती, काय नेमकं आता सध्याचे कारणं आहेत? हो सर, नक्कीच जर कधी आपण बघत असेल तर मागच्या काही दिवसापासून जो सोन्याचा रेट 2 लाखापर्यंत पोहोचला होता, तो आपण आता खाली 1,40,000 रुपयेपर्यंत येताना बघितला होता। नक्कीच जर कधी या 3 दिवसाचा आपण विचार करत असेल तर या 3 दिवसामध्ये आपण ऑलमोस्ट सोन्यामध्ये 3,000 रुपयेपर्यंतची तर चांदीमध्ये आपण 8,000 रुपयेपर्यंतची आपण वाढ झालेली आहे। नक्की त्याचे कारण आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जर कधी बघू शकतो तो वातावरण अजून आपल्याला पाहिजे तितकं स्थिर स्टेबल आपण बघू शकत नाही आहे। किंवा जे काही इराण अमेरिकेचं युद्ध आपण समझोता वगैरे ऐकत होतो की आज तो होणार आहे, पण तो आपल्याला झालेला अजून काही दिसत नाही। त्याच्यामुळे अजून अस्थिर वातावरणामुळे सोन्याचे फ्लक्च्युएशन हे चालूच आपण बघू शकतो आहे। समजा कुठेतरी याच संघर्षामध्ये जर स्थिरता मिळाली तर पुढील काळात सोन्या चांदीच्या भावावरती परिणाम होऊ शकतो, भाव वाढू शकते। नक्कीच जर कधी वातावरण स्थिर स्टेबल होतं आहे, डिमांड सोन्याचा वाढतो आहे आणि गुंतवणूकदार जर कधी आपल्याला सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दिसतील तर नक्की त्याचे परिणाम आहे सोन्याचे गोल्ड रेट वाढतानाच आपण त्याच्यामध्ये दिसणार आहेत। नक्कीच, तर एकंदरीत ज्या काही जागतिक घडामोडी सुरू आहेत त्याचा परिणाम जो आहे तो आता पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या भावावरती पाहायला मिळतो आहे। परिणामी जागतिक पातळीवरती सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कच्च्या तेलाचे दर हे घसरलेले आहेत, डॉलरचा दर जो आहे हा स्टेबल झालेला आहे आणि त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत स्थिरता निर्माण झाल्यास पुढील काळात अजूनही सोन्या चांदीच्या भावात वाढ होऊ शकते असं मत जे आहे ते या ठिकाणी सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केलं आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।